नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता बकऱ्यांसाठी पाला आणायला निघालो आहे. तर त्यांना पाला खायला घालायचं आहे. त्याच्यानंतर मग जायची जिथं कार्यक्रम आहे उद्या, तिथे जाऊन जागा वगैरे पकडावी लागते. म्हणजे सांगावं लागतं की आम्हाला इकडे कार्यक्रम करायचा आहे म्हणून. तर ती जागा जरा ऊन असल्यामुळे झाड वगैरे बघून जरा व्यवस्थित आपल्याला एक चांगला स्पॉट शोधायचा आहे. तर तिकडे जाणार आहे. आता सध्या पाला शोधतोय. पाला झाला की पाला शेळ्यांना बकऱ्यांना टाकला की मग तिकडे जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये बनवून ना मित्रांनो, चला. खूप दिवसानंतर पाऊस मधलं पाणी पितोय. पहिले हेच प्यायचो. कितीला भेटायचं रे पहिले? ₹1 भेटायचं. आता ₹2 2लाच झालंय का? पहिले हेच प्यायचो बाबा. आता सापडलाय पाला. चांगला कवळा तोडून घेतोय. कवळा असेल की जरा खातात व्यवस्थित. चला, पाला तोडून झाला आपला. आता आपण दुसऱ्या कामासाठी जाऊया. ती जागा फिक्स करून जरा, कारण गुरुवार असल्यामुळे मग भरपूर तिथे कार्यक्रम असतात, तंदुरी असते. तर आपल्याला जागा भेटली पाहिजे. त्याच्यामुळे आपण लवकर जाऊ, जरा करून घेतली जागा आपली. म्हणजे फक्त सांगायचं त्यांना की आम्हाला कार्यक्रम करायचा आहे, तर मग ते दुसऱ्याला कोणाला देत नाही. चला, मागे बसतो मी. भरपूर आहे. हां, कवळं मस्त खातात एकदम. थांब रे, बांधू दे, थांब. जास्त लोक खराब होते भाऊ, उन्हाळा सुकते. आणखी जाऊन डबल आणता येते. मला दे. खा बोल. बसलास काय? ट्रॅक्टर बसव मी आला नाही तरी तू गाडी बसाय गाडी. तिकडचं झाड आहे ना ते आंब्याचं. हे समोरचं मध्ये दोन झाड आहेत. हे पट्टा आपला आंब्याचा. बस इकडे थांबू. हे झाड आपण हे तिकडे जातो. सापरिशा हो, ठाण्याची आपण रोजचे सावची मुंबईला. ते काय करणार, ते सकाळी लवकरच करून घेणार आहेत तिकडचा. आपण एवढ्या वेळा तर बकरे पडून सगळं कार्यक्रम घेऊन येईल ना. त्या पुढच्या झाडाखाली, ते पुढचं झाड बरं आहे. जागा बी भारी आहे इथं. तिथंच केलं होतं ना गेल्या टायमाला. गेल्या टायमाचं झालं ना, इथंच झालं होतं या झाडाखाली. एक झाड आहे, विहिरीचं पाणी घ्या, दुसरं पाणी घ्या त्याला. हां, ती एक झाड आहे माणसं बसायला. बघ कसं दोन्ही झाड आहेत आपल्याकडे. गर्दी असते. हेच बुकिंग करावं. हेच मला तेव्हा हेच घेतो आपण. इथंच होतं. आता मोठ्या मुलाचं पण इकडेच झालं माझ्या. हिरच पाणी वाटलं तर कमी जास्त एक लागतं हिर पाण्याचं गरज नाही. आपलं बोर आहे की बोर दुसरं बोर बी आहे तर हिर बी आहे की. तर फक्त त्याला झाड घेऊन येतं ना, वापरायला हिरीचं पाणी घेतो आपण. हा, इथं पण बसायला आहे. बोर आहे तिथं, काय टेन्शन नाही. नाही, हेच बरं आहे. मी हेच बोलत होतो. फोन काय
ते ते आहे डिश वगैरे आम्ही घेतलेले ग्लास घेतले आम्हाला फक्त ह्याला मोठे भांडे. हा किती माणसं आहेत? आता काय सांगू शकत नाही आपण. 50 बी येतील, 100 येतील. त्याचं काय 200 पण येतील नाही तर आले तर 10 पण येतील. येतील. त्याचं काय गॅरंटी नाही. हा. आपण आपल्या तयारीत राहू. हे प्लेट आहेत ना? पत्रावर घेतले. पत्रावळ घेतलेत ना. पत्रावर घेतले. हा. तुमच्या दुखायसाठी कोणी दुखत नाही. हो नाही पत्रावळ घेतले फक्त आम्ही. आम्हाला मोठे भगणे आणि गिलास आपण घेतला, ग्लास पत्रावळा घेतला. तर काय ते सांगा. तर आम्हाला फक्त काय पाहिजे, मला फक्त भांडी पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? भाऊ कुठे आहे तुमचे? काय करू माहिती का? वापरायला एक पाणी घेऊन काय रफिक नाव आहे ना त्यांचं? काय नाव आहे? इलाही. गेल्या वेळी तेच होते. नंबर घेतला नाही मी. नाही काय घ्यायला नाही सांगत मी. डायरेक्ट घेत नाही मी, डायरेक्ट घेते. 36 कासले 100 रुपये. आता उजव्या हाताने देणार. आता फिक्स झालं. आता झालं की जाऊ दे, कोणाला देणार. काही आजपासून येत नाहीत काय, ते 10-15 वर्ष झाली. आम्ही काय येडा म्हणतो मी कुठेच थांबलो नाही, इकडे झालो डायरेक्ट. मी तुम्हाला तिथे उडकत आलं, तुम्ही त्या दिवशी म्हणले ना ते हा. ते आंब्याच करतात ते. ते आपल्या जागात पहिले परंपरा जाय पाहिजे बसायची. तर तेवढं करून साफसफाई संध्याकाळी सकाळी आम्हाला 8 वाजता 9 वाजता 9 साडे वाजता. माणसांचं बघा आता काय सांगता येतं, पाहुणे काय कसे काय. 50 घेतली किंवा 100 घेतली. काय सांगू शकत नाही. माणसं किती काही नाही. होय की माणसं आमचा काही विषय नाही. चला. जागा fix झाली. हा ठीक. आईला काय घेऊन जायचं? हा. होय. तर मित्रांनो सकाळपासून नाश्ता केला नव्हता, म्हटलं थोडासा नाश्ता करून घेऊन मेदूवडा वगैरे मागवला, थोडा पोटभरून नाश्ता केला. तर नाश्ता करतो मग भेटतो तुम्हाला. नाश्ता करून मस्तपैकी ज्यूस प्यायलो, मिक्स ज्यूस, फ्रूट ज्यूस पण भारी होता, एकदम टेस्ट भारी होती, वातावरण पण मस्त होतं. चला तर मित्रांनो आपलं काम आवरता आपल्याला 3 वाजले. तर भूक लागली होती भरपूर. मग म्हटलं आज जरा बाहेरच काहीतरी खाऊया, बाहेर खायचा मूड झाला होता. मग भाऊ बोलला आपल्या मित्राचा धाबा आहे, चल तिकडे जाऊया जेवायला, छान जेवण भेटतं. म्हटलं ठीक आहे चल ट्राय करून बघू. मस्तपैकी वातावरण मस्त होतं मित्रांनो, ॲम्बियन्स छान होता, मस्त स्प्रिंकलर वगैरे लावले होते, छान होतं, एकदम भारी वाटत होतं. थंड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असंच पाहिजे आपल्याला. मग काय आपण ऑर्डर दिली जेवणाची. माझ्यासाठी अंडा करी आणि भावासाठी पनीरची भाजी मागवली. मस्त 2-2 रोट्या खाल्ल्या, राईस खाल्लं, जिरा राईस, खूपच भारी चव होती मित्रांनो. रस्ता तर फार छान होता. तिथून मग घरी आलो मित्रांनो, दिवसभर दमलो होतो फिरून आणि झोप पण जरा व्यवस्थित झाली नाही गावाला आल्यापासून. म्हटलं आता जरा झोपूया, कारण उद्या आपल्याला फ्रेशमध्ये उठायचं. उद्या मेन कार्यक्रम आहे मित्रांनो, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.